पालकमंत्री महोदय सत्कार स्वीकारत नाही तरी आपण फक्त शाल त्यांच्या हातात आपले ज्येष्ठ मंडळी सगळे त्यांच्या हस्ते देऊया। आज एका कार्यक्रमासाठी पालकमंत्री आपल्या सांगोल्याला आले होते। आपल्या सगळ्या मंडळीच्या वतीने मी चहासाठी मंत्री महोदयाला विनंती केली आणि आपल्या एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूल मध्ये आपल्या परिवारावर प्रेम असल्यामुळं आज भाऊ या ठिकाणी आलेले आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी मनापासून त्यांचं स्वागत करतो। या ठिकाणी भाऊ सगळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सभापती, नगरसेवक, सगळे सरपंच, जिल्हा परिषदेचे मेंबर असे सगळेच पदाधिकारी या ठिकाणी आहेत। या ठिकाणी सगळे गेली 30-35 वर्षापासून माझ्याबरोबर काम करणारे सगळे ज्येष्ठ मंडळी, तरुण मंडळी, विविध गावचे सरपंच, आपल्या सगळ्या उपस्थित असलेल्या माय भगिनी, आम्ही बहुत आपण येणार आहे सगळ्यांना फक्त निरोप दिला होता, परंतु आपल्या प्रेमापोटी या ठिकाणी एवढे कार्यकर्ते मागच्या वेळेला बोलवलं होतं पण आपण थोडंसं बिझी शेड्यूल होतं, त्यामुळं मी सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी पालकमंत्री महोदयांचं स्वागत करतो। आणि तात्या जायचं परत भावाला ज्येष्ठ मंडळींना विनंती करतो आज सांगोला आपल्या सगळ्यांचे सहकारी सांगोलाचे नेते माझे मित्र सन्माननीय दीपक आव्हाडच्या चहाच्या निमंत्रणावरून आज या ठिकाणी माझं येणं झालं। गेल्या अनेक वर्षापासूनचे आव्हाडचे आमचे ऋणानुबंध आहेत। पक्ष व पार्टीच्या पलीकडची आमची मैत्री पण आहे। आबा जेव्हा जेव्हा घरानं सांगतात तेव्हा तेव्हा आबा तुमच्याकडे आम्ही येत असतो आणि जेव्हा काय तुम्ही काम सांगता, जबाबदारी देतात तेव्हा पण आम्ही तुमच्यासोबत राहतो। सातत्यानं या भागाच्या विकासासाठी काम करणारं एक नेतृत्व आहे। त्यामुळं आज चहा पाण्याच्या निमित्ताने या ठिकाणी आलोय। पुन्हा आम्ही सांगतोय की पक्ष पार्टीच्या पलीकडची मैत्री आहे, त्या पुढे कुठल्या नात्यात रूपांतरित होईल याच्यानंतर चर्चा होईल। आज आपला जो मुख्य विषय आहे की आपण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सगळेजण या ठिकाणी जमलोय। मी आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो। आपल्या सगळ्यांची दिवाळी खूप सुंदर व्हावी, आनंदमय व्हावी अशा पद्धतीच्या भावनाही व्यक्त करतो। आम्हालाही दिवाळीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीची फटाक्याची आतिषबाजी चालू आहे त्या पद्धतीचे आणखी काही फटाके लवकरच फुटतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। बाकी अधिकचं जास्तीचं न बोलता पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना दिवाळीच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि आम्हाला चहाची परवानगी मागतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बीएन जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आपल्या हक्काचं आपलं न्यूज।